आषाढी एकादशीची सगळ्यात मोठी बातमी जर कोणती असेल तर ती म्हणजे पंढरपूर कॉरिडॉरची। आषाढी एकादशी निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरामध्ये शासकीय महापूजेसाठी हजर असताना त्यांनी पंढरपूर कॉरिडॉर बद्दलची महत्त्वपूर्ण घोषणा करत म्हटलंय की श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम जे आहे ते पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। इतकंच नाही तर यावेळी त्यांनी हे काम कधीपर्यंत पूर्ण होणार याबद्दलची सुद्धा माहिती दिली आहे। परंतु दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध याआधी सुद्धा करण्यात आला होता आणि यानंतर सुद्धा कदाचित या प्रकल्पाला विरोध होऊ शकतो। मात्र तरी देखील मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्ट केलंय की काही झालं तरी हा प्रकल्प पूर्ण होणार आहे। त्यामुळे नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, शिवाय मुख्यमंत्री नेमकं काय काय म्हणाले हे या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक सविस्तररित्या जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। आपण जाणतो की पंढरपूर कॉरिडॉर ही घोषणा किंवा या प्रकल्पाचा जो प्रस्ताव आहे तो काही आजचा नाहीये। बऱ्याच काळापासून या प्रकल्पाबद्दल बोललं जात होतं आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी उपस्थित होते। यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की पंढरपूर मंदिर परिसराचा विकास कोणावरही अन्याय न करता स्थानिक नागरिक व्यापारी यांचं योग्य पुनर्वसन करून केला जाणार आहे आणि यासाठी राज्य सरकारने सुमारे 4150 कोटी रुपयांच्या पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाला गती देण्याचा आता निर्णय घेतला असून पुढील जवळपास 2.5 वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। शिवाय मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना सांगितलं की श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरात येतात। वाढत्या गर्दीमुळे मंदिर परिसरातील जागा अपुरी पडतीये, त्यामुळे दर्शनासाठी तासनतास प्रतीक्षा भाविकांना करावी लागतीये आणि यंदाच्या आषाढी वारीमध्ये तर दर्शनासाठी तब्बल 25 किलोमीटर लांबीची रांग लागली होती आणि अनेक भाविकांना जवळपास 25 तास प्रतीक्षा करावी लागली। मात्र एवढ्या मोठ्या प्रतीक्षेनंतरही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती। विठ्ठल नामाच्या गजरामध्ये भक्तांनी आनंदाने दर्शन घेतलं आणि ही महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेची खरी ताकद असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। यानंतर त्यांनी पुढे स्पष्ट केलंय की पंढरपूर कॉरिडॉरचा उद्देश केवळ रस्ते रुंद करणे किंवा इमारती उभारणे असा नाहीये, तर भाविकांना सुरक्षित, सुसूत्र आणि सुलभ दर्शन मिळावं, गर्दीचं प्रभावी व्यवस्थापन व्हावं, त्याचबरोबर आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, भविष्यामध्ये कितीही भाविक आले तरी सुद्धा कोणालाही त्रास होऊ नये आणि हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की कोणाच्याही हक्कांवर गदा आणली जाणार नाहीये। व्यापारी असो, नागरिक असो किंवा भाडेकरू यांचं योग्य पुनर्वसन करूनच विकास कामं पुढे नेली जातील आणि या प्रकल्पामुळे स्थानिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना चांगली घरं मिळतील आणि पंढरपूरची अर्थव्यवस्था अधिकच मजबूत होईल। परंतु हा प्रकल्प नेमका कसा आहे आणि त्यामध्ये नेमकं काय काय केलं जाणार आहे याबद्दल आता आपण थोडक्यात बोलूयात। तर सरकारच्या आराखड्यानुसार हा फक्त मंदिर परिसराचा विकास नाहीये, तर संपूर्ण पंढरपूर शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न आहे। या कॉरिडॉरमध्ये सर्वात आधी लक्ष दिलं जाणार आहे ते म्हणजे वारकऱ्यांच्या सुविधांवर। लाखो भाविकांची संख्या लक्षात घेऊन अत्याधुनिक निवास केंद्र, मोठी भक्त निवास व्यवस्था, आधुनिक स्वच्छतागृह आणि विश्रांती केंद्र उभारली जाणार आहेत। शिवाय जवळपास 129 कोटी रुपयांच्या खर्चातून हायटेक दर्शन मंडप उभारण्याचा देखील यामध्ये प्रस्ताव आहे। याचबरोबर आधुनिक रांग व्यवस्थापन प्रणालीमुळे दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार असल्याचा देखील दावा केला जातोय। मंदिर परिसरातील मुख्य रस्ते हे तब्बल 40 फुटांपर्यंत रुंद केले जाणार आहेत। याचबरोबर उपमार्ग जे आहेत ते 6 ते 8 फुटांपर्यंत सुद्धा वाढवले जातील। म्हणजेच लाखो वारकरी एकाच वेळी पायी चालत असताना होणारी कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा मदत कार्य अधिक जलद करता येणार आहे। शिवाय वाहतूक व्यवस्थेवर सुद्धा विशेष भर दिला जाणार आहे। यासाठी 7 मजली आधुनिक पार्किंग इमारत सुद्धा उभारली जाणार असल्याचं म्हटलं जातंय आणि इथे हेलिपॅडची सुविधा सुद्धा प्रस्तावित आहे असं म्हटलं जातंय। या प्रकल्पाचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे चंद्रभागा नदी घाट विकास। पंढरपूरचा आत्मा मानली जाणारी चंद्रभागा नदी आणि तिच्या घाटाचं मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरण केलं जाणार आहे। घाट परिसर स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी विशेष
विशेष उपाययोजना देखील राबवल्या जाणार आहेत। नदी प्रदूषण रोखण्यासाठी सुद्धा भूमिगत सांडपाणी योजना, भुयारी गटार प्रकल्प आणि 24 तास पाणी पुरवठा योजनेचा देखील समावेश या आराखड्यामध्ये करण्यात आलाय। याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही नेटवर्क, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, ट्रॉमा केअर सेंटर आणि अग्निशमन सुविधा उभारण्याचं नियोजन देखील आहे। म्हणजेच भविष्यात लाखो भाविक पंढरपुरात आले तरी सुद्धा त्यांना अधिक सुरक्षित आणि सुसज्ज असं वातावरण मिळेल असा सरकारकडून दावा केला जातोय। पण या प्रकल्पामध्ये केवळ आधुनिकता नाही तर सांस्कृतिक वारशाचं देखील जतन करण्याचा देखील प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं गेलंय। म्हणजे संत परंपरेचा गौरव करण्यासाठी संत विद्यापीठ, संत चोखामेळा स्मारक, संत नामदेव महाराज स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आहे। होळकर वाडा आणि शिंदे सरकार वाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूंचं देखील संवर्धन करून त्यांचं मूळ स्वरूप कायम ठेवण्यावर देखील भर दिला जाणार आहे। परंतु अनेकांना या प्रकल्पाची इतकी गरज नेमकी का भासली असा प्रश्न सुद्धा पडत असताना याचं कारण म्हणजे पंढरपुरामध्ये दरवर्षी भाविकांची संख्या जी आहे ती सातत्याने आता वाढत चालली आहे। यामध्ये तरुणाईचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होत चाललाय। आषाढी आणि कार्तिकी वारी दरम्यान लाखो वारकरी जे आहेत ते पंढरपुरामध्ये नेहमीच दाखल होत असतात। अनेक वेळा दर्शनासाठी 15 ते 20 तास प्रतीक्षा करावी लागते। मंदिर परिसरातील रस्ते अरुंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी सुद्धा या परिसरामध्ये कायमच होताना आपण पाहत आलोय आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाला सुद्धा आत पोहोचणं कठीण होतं। त्यामुळे केवळ धार्मिक पर्यटन नव्हे तर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने देखील हा प्रकल्प आवश्यक असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे या प्रकल्पाला यानंतरही विरोध झाला तरी सुद्धा हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र स्पष्ट केलंय आणि ते या भूमिकेवर ठाम असल्याचं देखील दिसून आलंय। एकूणच पंढरपूर कॉरिडॉर हा केवळ मंदिर सुशोभीकरणाचा प्रकल्प नाहीये तर संपूर्ण पंढरपूर शहराच्या भविष्यातील विकासाचा आराखडा मानला जातोय। एका बाजूला वारकऱ्यांना आधुनिक सुविधा, सुरक्षित दर्शन आणि शहराचा विकास करण्याचा सरकारकडून दावा असताना दुसऱ्या बाजूला स्थानिक नागरिक, व्यापारी आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची मागणी जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता पुढील 2.5 वर्षामध्ये हा प्रकल्प प्रत्यक्षात नेमका कसा राबवला जातोय आणि सरकारनं दिलेली आश्वासनं कितपत पूर्ण होत आहेत हे सुद्धा आता पाहणं आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। मात्र तोपर्यंत तुम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।